नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशा कापण्या. तुम्ही ह्या कापण्या खुसखुशीतही बनवू शकता, पण आम्हाला अशा या कुरकुरीतच कापण्या खूप आवडतात, म्हणूनच मी इथं कुरकुरीत कापण्या बनवलेल्या आहेत. बनवायला अगदी साध्या सोप्या आहेत. याच पिठापासून तुम्ही खुसखुशीत कापण्याही बनवू शकता, फक्त तळण्यामध्ये थोडाफार फरक असतो. तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तुम्ही इथे पाहू शकता कुरकुरीत कापणी ही किती क्रिस्पी तयार झालेली आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे एक पातेले घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घेतला आहे आणि त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता आपल्याला हे असंच गॅसवरती ठेवायचं आहे आणि फक्त आपल्याला हा गूळ जो आहे तो विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला याचा कोणताही पाक बनवायचा नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी काही मिनिटामध्येच हा संपूर्ण गूळ इथे विरघळला गेलेला आहे. आता आपण हे जे गुळाचं पाणी आहे ते एका गाळणीने गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून गुळामध्ये जो काही कचरा असेल तो बाजूला होतो. आता आपल्याला हे पाणी असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ते कोमट बनेल. तर आता आपण पाणी कोमट बनतंय तोपर्यंत तिथं आपण पीठ मोजून घेऊया. तर इथे मी कापण्या बनवण्यासाठी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे. घरगुतीच बेसन वापरलेलं आहे, तुम्ही कोणतंही वापरू शकता. तर आता हे सर्व पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. छान असं पीठ एकजीव झाल्यानंतर एका कटल्यामध्ये मी ते 4 ते 5 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तर ते हे कडकडीत तेलाचं मोहन आपण ह्या पिठामध्ये घालून सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपल्याला हाताने हे सर्व पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलाचं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लागलं जाईल. आता हे चेक करण्यासाठी पीठ थोडंसं हातामध्ये मुटका करून पाहायचं आहे. तो असा मुटका छान असा वळला गेला तर याचा अर्थ आपलं परफेक्ट असं मोहन इथे तयार झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये इतर साहित्य घालणार आहोत, ते म्हणजे 1 चमचा बडीशेपची पूड, ताज्या बडीशेपची पूड घातलेली आहे. त्यानंतर 1 चमचा सुंठ, त्यानंतर थोडंसं चिमूटभर एवढं मीठ घालायचं आहे. आता हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता जे गुळाचं पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे संपूर्ण पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. जास्तही पीठ पातळ बनवायचं नाही. तर इथे थोडं थोडं गुळाचं पाणी घालत आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इथे मला जवळजवळ गुळाचं संपूर्ण पाणी लागलेलं आहे. 2 ते 3 चमचे फक्त पाणी शिल्लक होतं, बाकी सर्व पीठ याच्यामध्ये लागलेलं आहे. पिठानुसारही आपल्याला पाणी कमी जास्त लागू शकतं. जर तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर थोडंसं कोमट पाणी ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आणि पहा, छान असं घट्टसर हा पिठाचा गोळा आपण इथे बनवून घेतलेला आहे. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटासाठी हे पीठ असंच बाजूला ठेवायचं आहे. एक 10 मिनटं मी पीठ बाजूला ठेवलं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे जे पीठ आहे ते मळून घेऊया, जेणेकरून त्याचा छान असा उंडा तयार होईल. तर थोडंसं पीठ मळून घेतल्यानंतर आता चपातीपेक्षा थोडंसं जास्त पीठ घेऊन आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेणार आहोत. तर पहा, या पद्धतीने आपण इथे गोळे बनवून घेऊया. तर सेम पद्धतीने मी इथे 1-2 गोळे सुरुवातीला बनवून घेतलेले आहेत. आता हे जो पिठाचा गोळा घेतलेला आहे तो थोडासा हातावरती व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तेल किंवा पीठ न लावता आपल्याला याची छान अशी पारी लाटून घ्यायची आहे. जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळसरही नाही, या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे. पहा, तर इथे मी बऱ्यापैकी लाटून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरती घालायची आहे खसखस. तर पहा, व्यवस्थित अशी खसखस सर्व बाजूला पसरून घेतली आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण हे लाटून घेतलेलं आहे. एका बाजूने व्यवस्थित असं लाटल्यानंतर आता आपण दुसरी बाजू पलटवून घेणार आहोत आणि त्या बाजूलाही आपण खसखस लावून घेणार आहोत. तर दुसऱ्या बाजूलाही व्यवस्थित असे खसखस पसरवून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही, या पद्धतीने आपण ही पारी जी आहे पिठाची ती लाटून घेतलेली आहे. आता लाटून घेतल्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला चारी बाजूनं कट करून चौकोन आकार बनवलेला आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या कापण्या कट करून घेऊ शकता. तर इथे मी सुरुवातीला चौकोन बनवून घेतला आणि त्यानंतर याच्या कापण्या तयार केलेल्या आहेत.
तर या पद्धतीने सर्व बाजूच्या कडा ज्या आहेत त्या कट करून बाजूला काढून घेऊया. आणि आता आपण ह्याच्या कापण्या तयार करायच्या आहेत. तर पहा, इथे मी कापण्या बनवण्यासाठी पिझ्झा कटर घेतलेला आहे. तुम्ही चाकूच्या साहाय्यानेही याच्या कापण्या कट करू शकता. तर या पद्धतीने आपण संपूर्ण ज्या कापण्या आहेत त्या इथे कट करून घेतलेल्या आहेत आणि सेम हीच पद्धत वापरून राहिलेल्या पिठाच्या पण आपण इथे कापण्या तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा एकसारख्या कापण्या इथं तयार झालेल्या आहेत. तर सर्व कापण्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर एकदा आपण एक बॅच तळायला घालणार आहोत आणि नंतर दुसरी बॅच तयार करणार आहोत. तर तेल इथे मी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. मध्यम गरम तेल करायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पिठाचा गोळा टाकल्यानंतर त्याच्याला बुडबुडे आले पाहिजेत. तर या पद्धतीने तेल तयार झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये तयार करून घेतलेल्या ज्या कापण्या आहेत तर त्या घालून घेऊया. संपूर्ण कापण्या व्यवस्थित अशा घालून घ्यायच्या आहेत. गॅस मंद करायचा आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला खरपूस अशा ह्या कापण्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. बऱ्यापैकी कापण्या तळल्या गेल्यानंतर याचा तुम्ही रंग पाहू शकता. तुम्हाला जर खुसखुशीत कापणी हवी असेल तर या स्टेजला तुम्ही ही कापणी काढू शकता. तर इथे मी कुरकुरीत कापणी बनवणार आहोत. तर थोडीशी अजून लालसर होईपर्यंत ही कापणी मी इथं तळून घेतलेली आहे आणि इथं पाहू शकता अगदी छान अशा कापण्या ज्या आहेत त्या तयार झाल्यात. अगदी कुरकुरीत, क्रिस्पी आणि क्रंची अशा कापण्या इथे तयार आहेत. तर इथे याचा तुम्ही आवाज ऐकू शकता, किती कुरकुरीत अशा ह्या कापण्या तयार झाल्या. एकदा बनवलात तर महिनाभर अगदी आरामात ह्या कापण्या टिकतात. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि चॅनलला हाईप करा. आणि आषाढ स्पेशल कुरकुरीत कापण्या तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशा नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडतील. आणि अजून आषाढ स्पेशल कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.